नमस्कार सर, मी नायडू चंद्रकांत नायडू लोणावळ्यातून आलोय. मी आणि माझा भाऊ बी इथे. आणि ॲक्च्युली आमचं काही कन्सल्ट नव्हता याच्यामध्ये. सांगायचा मुद्दा का की मी कधी मला उभं राहून बोलायचं म्हणजे मला खूप घाबरतो. पण मी असं काय आम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकलो होतो. आम्ही 20-25 लाख रुपये लावले आणि आमचे बुडून गेले. तर आम्हाला एकदम फील झाले. घरचे म्हणले असं तुम्ही स्वतःचे पैसे लावून हे गेले तर काय करावं आता काय. आम्हाला एकदम टेन्शन. आम्ही 3 भाऊ लॉस झालो. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आपण कोर्स करू कुठंतरी. यूट्यूबमध्ये मी बघितलं, मी कोर्स केला. आता ते सगळ्यांनी केलेले आहेत. कोणी डिसेंबरला, कोणी मी मागच्या फेब्रुवारीला केलेला होता. पैसे भरले चांगले मोठे 20. आता ते अमाऊंट तर सगळ्यांना माहिती आहे. पण विषय काय झाला त्यावेळेस डोक्याच्या बाहेर होतं, काही नवीन होतं, काहीच कल्पना नव्हती. काय म्हणजे विचारायची ताकद नव्हती साहेब आणि हे. तर तेवढा रिस्पॉन्स भेटत नव्हता. ठीक आहे, मार्केटिंग चांगली होती. आम्ही बी मार्केटिंगमध्ये आहे तर आम्हाला माहिती आहे मार्केटिंग कशी करायची, काय करायची. तर त्याच्यामध्ये आम्हाला ते बी आम्हाला वाटलं तिथून काहीतरी होप्स भेटत. मी कोणाला नाव नाही ठेवत किंवा आम्हाला नाही शिकता आलं XYZ त्याला काय वाटतं. पण आम्ही जेव्हा पुढे चालायला गेलो की पुढे आम्हाला काहीतरी रिस्पॉन्स भेटेल, हा आम्हाला काही भेटला नाही. की बाबा आम्ही एवढे पैसे दिले तरी आम्हाला परत पैसे भरून प्लस सॉफ्टवेअर भरून आम्हाला परत ते करायला लागलं. म्हटलं हे तर अवघडच. म्हणजे भरत जा आणि प्रॉफिटचं नाव. मेन इम्पॉर्टंट थिंग की ज्यावेळेस तुम्ही म्हटले तर आता तुम्ही त्या दिवशी मला सांगितलं होतं की ह्या ग्रुपमधला हा नंबर घ्या आणि तुम्ही डायरेक्ट त्यांचा पोर्टफोलिओ विचारा कसं काय करतात करा. तिथं आम्ही विचारलं. समजा आता कोणाला विचारलं, अरे आमच्या सातारात एक माणूस आहे, ते लोक असं असं करतात. आम्ही अजून त्यांचा नंबर द्या. आम्ही तरी थोडी आयडिया होती तुम्ही बिझी आहे, ते देत नव्हते. म्हणजे ह्याचा अर्थ की तुम्हाला त्या माणसाचंही नाव माहित नाहीये आणि तुम्ही फक्त त्यांचे नुसते हवेत गोळी सोडतात. ते आम्हाला पटलं नाही. मग परत मी ब्रेक घेतला. त्याच्यानंतर ब्रेक घेतला. त्यातलाच एक माझा मित्र आहे नवाज म्हणून, तो म्हटलं होता विराज सर म्हणून आहेत असे. मी म्हटलं माझं खरंच आता इच्छाच उडली, मला काही इंटरेस्ट नाही. तो म्हणणार आहे नायडू 10,000 रुपये फक्त भरायचे. 10,000 मध्येच तुम्हाला हे भेटणार आहे. म्हटलं अरे मला काहीच जमत नाही, डोक्याच्या बाहेर आहे. आता पहिलेच मी एवढा लॉस, परत हे घरचे मला म्हणतात तुम्ही आहे तेच करत राहावं. मग ते एक ट्राय केली. म्हटलं चला आपण घेऊ. झूम मीटिंग मी बघितलेली आहे. मला त्या ग्रुपमध्ये ऍड केलेलं आधीच्या ह्याच्यामध्ये. तर मी बघितलं तुमच्या ह्याच्यातला. आमचा टायमिंग आता कसं आमचं बिझनेस आहे, थोडंसं नेटवर्क लोणावळ्यामध्ये असलं केबलचं बिझनेस आहे. तर त्यामुळे टायमिंग मला थोडं मॅच नव्हतं. मग म्हटलं प्रॅक्टिकली आपण हे करू. तर जेव्हा मीटिंग करायला बसलो, झूम मीटिंग मध्ये करायला घेतलं. ऍक्च्युली आमच्यापेक्षा ना तुम्हाला गरज आहे आमची, असं झालेलं आहे की तुम्ही आम्हाला सारखं विचारता, अरे बोला तुम्ही, अरे तुम्ही सांगा, अरे तुम्ही हे कुठं चुकलं, हे चुकलं. ती डेअरिंग जी वाढते ना ती तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करते. एवढं 10,000 मध्ये कोणीच करत नाही. प्लस तुम्ही म्हणताय 10,000 भरून कशाला येत आहे. अरे गरज काय. अरे तुम्ही आहे ना देवासारखे आमच्यासाठी जन्म घेतलेला. खरी ते आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला, पण तुम्ही ना आमच्यासाठी जन्म घेतलेला आहे. खरं म्हणजे तुमचा जन्म ना आमच्यासाठी झालेला. त्यावेळेस आहे ना तो कुठंतरी होप्स वाढला. जेव्हा मी ह्याला सांगितलं तू चल, तो म्हणला अण्णा मला इच्छा नाहीये. तर तो म्हणला अरे तू चल. जेव्हा तो काल आला त्याच्यानंतर तो म्हटलं यार अण्णा भाषा आता ह्याच्यातच 101% आम्ही देणार. आणि जसं यांनी सांगितलं किंवा आम्ही हे सगळ्यांनी म्हटलं की आमचा आम्ही पोर्टफोलिओ तुम्हाला दाखवू ना, तिथं तर शिक्का येईल आमचा. मी तुम्हाला सांगतो हे विराज सरची पोरं आहेत, हे विराज सरची स्टुडंट आहेत. ते ओळखल्या जातात ना. जसं तुम्ही म्हणता क्रिकेटमध्ये, तर क्रिकेटमध्ये ओळखल्या जातात या अकॅडमीचं आहे. तसं आहे ना आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ. सर हक्काने विचारू की अरे हा विराज सरचा आहे, हा हे असली स्ट्रॅटेजी ना तर विराज सरच शिकू शकतात, दुसरं कोणी शिकू नाही. सर आमचा खरंच इंटरेस्ट निघून गेला होता, म्हणजे माझा वैयक्तिक. पण तुमच्याकडे आल्यानंतर जी होप्स वाढलाय ना सर, खरंच धन्यवाद, खूप आभार आहे तुमचे की आमचं कुठेतरी ना पिकअप करू. आम्ही म्हणत नाही तो आमचं चुकी ते लॉस केलेलं, पण आता पुढे जाऊन आम्ही लॉस नाही करू शकत. पण तुमच्यामुळे आम्ही ना ते स्टेबल राहू शकतो. आणि हेच तुम्ही आम्ही ना कायम पुढे करू. आणि अशीच तुम्हाला आम्ही मनापासून तुम्हाला आशीर्वाद देऊ बाबा. खरंच तुम्ही जे 10,000 मध्ये ना काहीच नाही केलं. आणि थँक्यू काकू आणि काका, खरंच धन्यवाद. ते आमच्यासाठी यांचा जन्म झालेला, बाकी काय नाही. रिअली थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आभार, खूप आभार, खूप आभार.